काय बिनसलं तुमचं ठाकरेंबरोबर? ज्या संजय राऊतांचे तुम्ही राईट हँड निकटवर्तीय मानले जात होते, त्याच राऊतांनी तुमची हकालपट्टीची घोषणा करावी. तुम्ही जो प्रश्न मला केलेला आहे तोच प्रश्न मी त्यांना केलेला आहे की माझी चूक काय आहे. मला चूक स्पष्टीकरण दिलं तर मला बरं होईल, परंतु तात्काळ त्यांनी हकालपट्टी केली. मी एका प्रेसला हजर नव्हतो, मी जळगावला गेलो होतो माझ्या कौटुंबिक प्रोग्रामसाठी, आणि इकडं पाहतो तर त्यांनी लगेच तडकाफडकी हकालपट्टी केली. आमचे कार्यकर्ते सगळे संभ्रमात पडले की असं काय घडलं, असं काय झालं, अचानक पक्षाने हकालपट्टी केली. मलाही समजलेलं कोड आहे. तुम्ही एका कार्यक्रमामध्ये ज्या ठिकाणी गिरीश महाजन होते, त्या गिरीश महाजनांनी पक्षावर टीका केली, तेव्हा तुम्ही त्यांच्या शेजारी उभे होते, असा तुम्हाला राऊतांनी मेसेज केलेला होता. तो नेमका कसा आहे, काय त्याचं उदाहरण आहे? तुम्हाला मेसेज देखील केला होता. विलास शिंदेंचा मुलीचा विवाह सोहळा होता आणि त्या सोहळ्याला सर्व मान्यवर त्या ठिकाणी आलेले होते. म्हणजे अरविंद सावंतसुद्धा होते, शिवसेनेची अनेक मंडळी होती, भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक त्या ठिकाणी होते, गिरीश महाजन साहेब पण त्या ठिकाणी होते. पण तो उपस्थित असताना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी. त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि मी त्यांच्या शेजारी उभा होतो. त्या कारणावरनं जर माझी हकालपट्टी होत असेल तर मला असं वाटतं चुकीचं आहे. प्रश्न, मध्यंतरी तुमच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले, पर दहशतवाद्यांबरोबर तुमचे संबंध आहे असं त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील तुम्ही सामोरे गेला. ते नेमकं प्रकरण काय होतं, त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात आणि आता त्याची काय सगळी परिस्थिती आहे? राजकीय विरोध होता, डॅमेज करण्याचा प्रयत्न होता, आणि त्या सर्व प्रक्रियेमधनं, न्यायालयीन प्रक्रियेमधनं मी निश्चितपणाने बाहेर पडलो. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.